नमस्कार. पाठराखीण मालिकेच्या 16 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सर्वात मोठा ट्विस्ट. वैद्यबुवाच्या डायऱ्या वाचताना आलोकच्या हाताला ती लाल रंगाच्या चूर्णाची बरणी दिसते. तो लाल रंग पाहताच आलोक अचानक जोरात ओरडू लागतो आणि तांडव सुरू करतो. हे दृश्य पाहून प्राजक्ता खूप घाबरते, पण लगेचच तिच्या लक्षात येतं की हे दुसरे काही नसून तिने पाहिलेले एक भीतीदायक स्वप्न होतं. स्वप्नातून जागी झाल्यानंतर प्राजक्ता सुटकेचा श्वास घेते, पण तिला कळून चुकलं की ती लाल बरणी तिथून लवकरात लवकर गायब करायला हवी. म्हणून आलोकचे लक्ष विचलित करण्यासाठी ती त्याला रुग्णाची माहिती असलेली वैद्यबुवाची दुसरी डायरी दाखवते. आलोक डायरी वाचनात मग्न होताच प्राजक्ता हळूच आपल्या पदराआड ती चूर्णाची बरणी लपून तिथून सटकते. बरणी घेऊन बाहेर येताना तृप्ती तिला थांबून विचारते, हे काय घेऊन चाललीस? प्राजक्ताकडे काहीच उत्तर नसतं, पण सुलक्षणा तिथे प्रकरण सावरून घेते. ती सांगते की तिला पित्ताचा त्रास होत असल्यामुळे तिने हे चूर्ण मागवलं आहे. वैद्यबुवा तिथे येतात आणि म्हणतात, हे कडू चूर्ण दिवसातून 3 वेळा घ्या, लगेचच फरक पडेल. आता सुलक्षणाला हे कडू औषध नाईलाजाने खावं लागतं. ते कडू चूर्ण खातात सुलक्षणाचं तोंड कसं तरी होत आहे हे पाहून सगळेजण हसू लागतात. औषध खाल्ल्यानंतर सुलक्षणा प्राजक्ताला एकांतात समजावते की तुझ्या आणि आलोकच्या भविष्यासाठी हे कडू औषधसुद्धा सहन केलं. सुरुवातीला आलोकसोबत नातं थोडं कडवट वाटेल, पण हळूहळू सगळं गोड होईल. त्यानंतर गुरुजी विधी सुरू करायला सांगतात. सुलक्षणा प्राजक्ताला प्रेमाने बसवते, तिची ओटी भरते आणि तिला एक महागडी साडी भेट देते. एवढंच नाही तर सुलक्षणा प्राजक्ताला तिच्या आईने दिलेला एक अतिशय मौल्यवान सोन्याचा दागिना प्रेमाने घालते. ती म्हणते, मला मुलगी नव्हती, पण तुझ्या रूपाने मला साक्षात लक्ष्मी भेटली आहे. हे ऐकून मामाचे डोळे भरून येतात, पण दुसरीकडे हा मौल्यवान दागिना पाहून तृप्ती आणि प्रीतीचे डोळे मात्र जळफळाटाने फिरतात. दुसरीकडे घराबाहेर एक वेगळा सीन सुरू असतो. आलोक वैद्यबुवाच्या उपचारांच्या पद्धती आणि रुग्णाच्या केसेसबद्दल उत्सुकतेने चौकशी करत असतो. वैद्यबुवा रुग्णांची सेवा निष्काम भावनेने करतात हे ऐकून आलोक त्यांचा खूप मोठा चाहता बनतो. सुलक्षणा आणि अंबिका लांबून हे सगळं पाहतात. आलोकला इतकं मोकळेपणाने हसताना पाहून सुलक्षणाला खूप आनंद होतो. आता पूजेच्या बहाण्याने आलोक आणि प्राजक्ताचा साखरपुडा उरकून घ्यायचा सुलक्षणाचा प्लॅन असतो. तृप्ती अंगठीची थाळी घेऊन येत असताना थाळीतील फुलांच्या पाकळ्या उडतात आणि अंगठी थेट हवेत फेकली जाते. प्राजक्ताचा तोल जातो व आलोक तिला ऐनवेळी सावरून धरतो आणि प्राजक्ता अंगठी कॅच करते. प्राजक्ता पुन्हा एकदा लडखडण्याचे नाटक करते आणि त्याच प्रसंगात आलोकच्या हातात असलेली ती अंगठी नकळत प्राजक्ताच्या बोटात बसते. सर्वांना वाटतं की साखरपुडा पार पडला आणि सगळे टाळ्या वाजवतात. सुलक्षणाचा अर्धा प्लॅन तर येथे यशस्वी होतो, पण खऱ्या लग्नाचं काय होणार हा प्रश्न तसाच राहतो. शेवटी मानापानाचे विधी सुरू होतात. आलोकला पाटावर बसून टोपी आणि कपडे देऊन त्यांचा सन्मान केला जातो. पण खरा ड्रामा इथे घडतो. जेव्हा चारू मामी आलोकला हळद कुंकू लावायला पुढे येतात, तेव्हा त्या कुंकवाचा लाल रंग पाहताच आलोकची सटकते. त्याला प्रचंड घाम येतो. तो संतापाने मामीचा हात झिरकारतो आणि रागाने उठून उभा राहतो. आलोकचा हा रुद्रावतार पाहून प्राजक्तासह सगळेच थक्क होतात आणि घाबरून जातात. आता लाल रंग पाहून आलोक असा का भडकला? सुलक्षणाचे हे लपून केलेले लग्न उघडकीस येईल का? हे पाहणे खूपच उत्सुकतेचे ठरणार आहे. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.